जसं उंगली घिमेन सरकडे मी असं होणार आहे। शिवना टाकळी धरण जवळ आहे, 220 केव्ही सबस्टेशन जवळ आहे, धुळे सोलापूर हायवे चाललाय, त्यातल्या त्या डी प्लस झोन आहे, म्हणजे 30% ऐवजी आता 60%। मला पहिले 30% वाटायचं, कारण का मी जेव्हा 2018ला ती एमआयडीसी मंजूर केली होती त्याला 30% सबसिडी होती, 1 कोटीला 30 लाख रुपये तिथे सबसिडी होती। 2019 मध्ये कायदा बदलला, ती आता 60% झाली। 1 कोटीचं कोणी फॅक्टरी लावली तर 60 लाख रुपये त्याला राज्य सरकार देईल, अशी तरतूद आहे। ही 100% सक्सेसफुल एमआयडीसी आहे। संभाजीनगरच्या एमआयडीसी मध्ये वाळूच्या बघा तुम्ही पाणी कुठून येते, जायकवाडीतून। किती वाटते ते जायकवाडीचे, शेंद्रा एमआयडीसी तिथून, वाळूज एमआयडीसी तिथून, संभाजीनगर शहर तिथून, नांदेड तिथून, परभणी तिथून। आणि ते धरण भरत नाही, कारण वरती धरण खूप आहेत, ती भरल्याशिवाय ते धरण भरत नाही। तुमचं भरल्याशिवाय पिशोर भरत नाही, तसला प्रकार आहे। आणि नाही भरलं धरण डेड स्टॉक होतो, डेड स्टॉक झालं की पाणी कोणाला द्यायचं, भांडणं होतात। मग एमआयडीसीला पाणी द्यायचं का संभाजीनगर शहराला प्यायला पाणी द्यायचं? मग संभाजीनगर शहर मध्ये हिंदू मुस्लिम केलं की त्यांचं भागून जातं, मग पाणी बिअरला जातं। संभाजीनगर शहराचं 25 वर्षापासून पाण्याचाच पत्ता नाही। हे धंदे होतात तिथे, ते धंदे इथे होणार नाहीत, भांडणं होणार नाहीत। शिवना टाकळीवर वाटेल तितकं पाणी एमआयडीसीला दिलं तरी शिवना टाकळीचं पाणी जास्त आहे, आणि ते पण रायबंड भाऊंनी बांधलेलं धरण आहे, लक्षात ठेवा। आणि डी प्लस झोन असल्यामुळे कंपन्या येणार। मी तर म्हणतो कन्नडची एमआयडीसी सुरू झाली तर वाळूज एमआयडीसी खाली होणं सुरू होऊन जाईल। मला काही काही लोक येऊन म्हणतात ते याला फोन करा, त्याला फोन करा, इकडे माझं पोरग लावा, तिकडे माझं पोरग लावा। काही करायची गरज नाहीये, आमदार बनवा, इकडे पोरग ऑटोमॅटिक लागेल, काही फोन करायची गरज नाही। कशाला पाहिजे कोणाची लाचारगिरी? तिथं तरी पोरग 8 तास काम करत नव्हतं, 12-12 तास काम करावं लागायचं, 15,000 रुपये घेत होतं। इथं पोरग 8च तास काम करणे 60,000 रुपये घरी येऊन। तुम्ही म्हणाल कसं? अरे 60% पैसे जर मी लावत असेल तर नफ्यातले 60 पैसे मला पाहिजेत का नको आहेत? 1 कोटीचा प्लांट लावला, 60 लाख रुपये त्याच्यातले जर डी प्लस झोन एमआयडीसीचा असल्यामुळे मी कंपनीला देणार असेल राज्य सरकारच्या तर्फे, तर मग नफा 100% कंपनी कशी घेईल? मला 60% मला पैसे पाहिजेत, कसे देणार तुम्ही ते पैसे? मला जी पोरं तुम्ही नोकरीला लावाल त्यांच्या पगारामध्ये वाढ करून पाहिजे, मला वाटा पाहिजे त्याच्यामध्ये, चालणार नाही। जसा नफा वाढेल तसेच त्याच्यातले 60% पगाराच्या माध्यमातून असा अग्रीमेंट मध्येच तरतूद करून ठेवीन, तेव्हा एमआयडीसीला फॅक्टरीला लावू दिली एखाद्या गाडवाला। हे सगळं करायचंय। पोरांचे पुढचे भवितव्य, तरुणांचे धोक्यात आहेत, प्रपंच वाढत चालले, शेत्या कमी पडत चालले आहेत, पोट कशावर भरणार आहेत, यांचा विचार केला पाहिजे। आजची पिढी तर झाली सेटल, कारण भाऊंनी धरणं बांधली, ती धरणं बांधली नसते, उगवलं काही नसतं, बंगले कुठून आले असते। पण आता ते पुरत नाही, आता पुढं सरकावं लागणार आहे। मग सरकणार कसं? तर एमआयडीसी आणावी लागणार आहे, पोरं नोकरीला लावावी लागणार आहेत। काही म्हणतील आम्ही तिथे शिकलेलो नाही, अरे ट्रेनिंग देईल तुम्हाला, जोपर्यंत कंपनी उभा राहत नाही तोपर्यंत ट्रेनिंग देऊन तुला तयार करीन कंपनी नोकरीसाठी, तयार राहा, तू काळजी करू नकोस। हे सगळं करायचं आहे आपल्याला, हा पुढचा टप्पा आहे विकासाचा, त्याला इलाज नाही। तर जाणार कुठे पोट्टे? किती पोट्टे बाळूज एमआयडीसीला जातील, पुण्याला जातील पोटं भरायला, काय मिळणार तिकडे? हे आपलं वावर आहे, जिथं जिथं वावर असतं तिथे त्याची पावर असते। कन्नड सोयगाव